सर्वांना सविनय जय भीम. विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचा उद्गत्ता महान करुणवान करुणेचा करुणासागर तथागत सम्यक संबुद्ध यांना पंचांग प्रणाम करते. तसेच तमाम बुद्धांची मातृसंस्था बौद्ध बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानव महामाता यांना त्रिवार अभिवादन. या ठिकाणी संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेले प्रवचन मालिकेमध्ये आजचे पुष्प 929वे पुष्प गुंफले जात आहे. या पुष्पाच्या निमित्तानं आजचा विषय धम्मपद गाथा विश्लेषण भाग 6 यमक वग्ग 17 ते 20 हे गुंफण्यासाठी आजचे वक्ते आदरणीय अरविंद लिंबा जगताप, सेवानिवृत्त लेखापरीक्षक, लेखानियंत्रक, कार्यालय गोळीबार मैदान पुणे सरांचे की आपण आपल्या धम्मपदा विस्तृत अशी मांडणी करून अगदी छोट्यांपासून ते तरुण वयस्करांपर्यंत सर्वांना समजून सांगावी आपल्याला आदरभावे विनंती करते. आदरणीय अरविंद सर. सर्व महामानव, सर्व महामाता यांना कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे आज ऑनलाईन प्रवचन व्याख्यानाला उपस्थित असलेले सर्व आदरणीय बौद्धाचार्य, उपासक उपासिका, विचारवंत या सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत या विशेष व्याख्यानमालेत आज आपण 929वे पुष्प गुंफत आहोत आणि आजचा विषय आहे धम्मपद गाथा विश्लेषण भाग 6 यमक वर्ग गाथा 17 ते 20 या गाथांचं आपण विश्लेषण करणार आहोत. त्या अगोदर मी आदरणीय दादू सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी यमक वर्ग गाथा 17 ते 20 पाली भाषेत गायन स्वरूपात सादर करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर मी विश्लेषण करणार आहे. आदरणीय दादू सोनवणे सर. धन्यवाद सर. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. मी यमक वग्ग गाथा क्रमांक 17 ते 20 हे गायन रूपी वाचन करत आहे. इद तपती पेच तपती पापकारी उभय तपती पापं मे कतन्ति तपति भियो तपति दुःखन्ति गतो इदानन्दति पेच नन्दति कतपुयो उभयत नन्दति पुय्यं मे कतन्ति नन्दति धियो नन्दति सुगतिं गतो बहुम्पीचे सहितं भासमानो न तक्करो होती नरोपमातो गोपो वगावो गणयं परेशं न भागवा समयसोति अपम्पीचे सहितं भासमानो धम्मस होती अनुधम्मचारी रागच दोषच पहाय मोहं समापजानो सुविमुक्तचित्तो अनुपादीयानो इदवाहुरं वा
सहभागवा सामयस होती. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. खूप खूप धन्यवाद. आपण दादू सोनवणे सर, आपण या पाली भाषेतील गाथा गायन रूपी स्वरूपात सादर केलेले आहेत. त्यामुळे आपले खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि आताच धम्मपदातील यमक वर्ग यातील 17 ते 20 गाथा या अतिशय महत्वाच्या आहेत आणि आदरणीय दादू सरांनी आपल्या समोर त्या पाली भाषेमध्ये गायलेले आहेत. त्यांचे आभार व्यक्त करतो. तर 17 ते 20 ज्या गाथा ज्याचा आपण आज विश्लेषण करीत आहोत, तर त्याचे मी मराठीत अर्थ सांगतो. गाथा नंबर 17चा अर्थ आहे, इकडेही तप्त तिकडेही तप्त, दुष्कर्मी दोन्हीकडे तप्त असतात, ते केलेल्या कुकर्मांना पाहून तप्त होतात आणि दुर्गतीकडे जातात. त्याचप्रमाणे गाथा नंबर 18चा अर्थ असा आहे, इकडेही प्रसन्न तिकडेही प्रसन्न, सत्कर्मी दोन्हीकडे प्रसन्न असतात. मी सत्कर्म केले या विचारांनी प्रसन्न होत असतात आणि अधिक अधिक प्रसन्न होत जातात. गाथा नंबर 19चा अर्थ असा आहे, जे व्यक्ती पुष्कळ ग्रंथ वाचतात किंवा संहिता वाचतात, सुत्त वाचतात, परंतु अहंकाराने किंवा प्रमादीपणाने ते त्या गाथांचं अनुसरण करत नाही, तर ते भाग्यवान श्रमण होत नाही. ते दुसऱ्यांच्या गायी मोजून गोपालक सारखे असतात आणि ते त्यामुळे ते भाग्यवान श्रमण होत नाहीत. गाथा नंबर 20चा अर्थ, ज्या व्यक्ती किंवा जे साधक थोडेसेच ग्रंथ वाचून किंवा सुत्त वाचून आचरण करतात, राग दोष मोह त्यागून सम्यक जाणीवेने मुक्त चित्ताने अनासक्त असे जे मानव व्यक्ती आहेत, ते भाग्यवान श्रमण होत असतात. असा साधारण या 4 ज्या गाथा आपण दादू सोनवणे सरांनी आपल्या पुढं गायन स्वरूपात वाचून दाखवलेले आहेत, गाऊन दाखवलेले आहेत, त्याचा मी मराठीत सुद्धा अर्थ आपणास सांगितलेले आहे. आता आपण सविस्तर असं विश्लेषण घेऊया. तर गाथा नंबर 17चं जे भगवान बुद्धांनी त्या काळात पाली भाषेमध्ये त्या गाथा सांगितलेल्या आहेत, त्याचा अर्थही मी तुम्हाला सांगितलेला आहे. इकडेही तप्त तिकडेही तप्त, दुष्कर्मी किंवा पापी व्यक्ती दोन्हीकडेही तप्त असतात. ते केलेल्या कुकर्मांना पाहून तप्त होतात आणि दुर्गतीकडे जातात. आता तप्त, इकडेही तप्त आणि दुष्कर्मी याचा जर आपण या गाथेचा अर्थ जर आपण लक्षात घेतला, तर आपल्याला जीवन जगण्यासाठी जे आवश्यक मनोदशा पाहिजे असती, ती आपल्याला प्राप्त होत असते. तर याच्यामध्ये पापी व्यक्ती कोण किंवा दुष्कर्मी व्यक्ती कोण, आणि ते दोन्हीकडे त्रासलेले असतात, दुःखी असतात, असं का बरं? तर या गाथेनुसार त्याचा अर्थ असा होतो, ते आपल्या सर्वांनी मनात उतरून घेतलं पाहिजे. दुष्कर्मी किंवा पापकर्मी अशा व्यक्ती जे आहेत, की त्या
आज जर आपल्याला हे जीवन जगायचं आहे तर ते आत्ताच्या क्षणी जीवन जगत नाही. त्यांना साधारणतः बौद्ध धर्मामध्ये किंवा बुद्धांनी त्यांना पापी म्हटलेलं आहे, की जे आज या क्षणात या क्षणी जे जीवन त्यांना मिळालेलं आहे ते चांगल्या पद्धतीने जगत नसेल तर त्यांना दुष्कर्मी असं म्हटलेलं आहे. जसं इतर धर्मामध्ये पापी माणूस किंवा दुष्कर्मी माणूस याची व्याख्या फार वेगळी आहे. पण बुद्धांनी या गाथेतून हे सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला जीवन आज मिळालेलं आहे, आत्ता मिळालेलं आहे, तर ते तुम्ही पूर्णतः तुम्ही ते जगलं पाहिजे. ते उद्यावर ढकललं नाही पाहिजे. जर उद्यावर ढकलत असाल तर तुम्ही कोण ठरणार? तर तुम्ही ते दुष्कर्मी किंवा पापी ठरणार. असं ह्या गाथेनुसार त्याचा बुद्धांनी आपल्याला अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे इकडेही तप्त आणि तिकडेही तप्त, म्हणजे आजही तप्त, पुढच्या जगातही तप्त, उद्याही तप्त आणि तो दोन्हीकडे दुःखी राहतो. तर बुद्धांनी हे अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला ह्याच्यात सांगितलेलं आहे. कारण का? कारण पुढील जग किंवा पुढील अनुभव हा आज आपण कसं जगत आहोत त्याच्यावर अवलंबून आहे. कारण आजच्या क्षणाचाच विस्तार हा उद्या होणार आहे. या आजच्या क्षणातूनच जगण्याच्या पद्धतीतूनच आपलं उद्याचं जग निर्मित होणार आहे. उद्याचं जीवन उदयास येणार आहे. कारण कसं आहे, की या क्षणात तुम्ही जसं जगत असाल त्याच्यातूनच उद्याच्या जीवनाचा किंवा उद्याच्या दिवसाचा अंकुर निर्माण होत असतो. तोच अंकुर अजून फुलणार आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या जीवनात जगण्याचा अवसर मिळणार आहे. म्हणून बुद्धांनी सांगितलेलं आहे, की जसं आईच्या उदरात मुलाचा जन्म होतो आणि त्याचंच पुढं तरुणात रूपांतर होतं, त्याचंच पुन्हा वार्धक्याकडं वाटचाल सुरू होते. अगदी तसंच शास्त्रीय दृष्ट्या तसंच पाहिलं तर आज तुम्ही जर दुःखात जगत असाल, तुमच्या जगण्याच्या ज्या पद्धतीमध्ये तुम्ही आज दुःखाची बीज पेरणार असाल, कुकर्म करणार असाल, तर तशाच पद्धतीनं त्या बीजाचं उद्या फळामध्ये रूपांतर होणार आहे. म्हणून बुद्धांनी हे सांगितलेलं आहे, की कोण पापकर्मी किंवा दुष्कर्मी कोण? की जो आजचं जीवन पूर्णतः जगत नाही, जो उद्यावर ढकलतो ते जीवन जगण्याचं, तो खरा पापी आहे. आणि असं करता करता मग काही दिवस निघून जातात, काही महिने निघून जातात, काही वर्ष निघून जातात आणि जर अशा पद्धतीनं दुष्कर्मी किंवा पापी, त्याला पापी म्हटलेलं आहे.
मागच्या जन्मात पाप केलं होतं आणि आता फळ भोगतोय, अशातला प्रकार नाही. बुद्धांनी ते पूर्ण पुनर्जन्माला तर पूर्ण नाकारलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, की जीवन हे आज आहे, आत्ता आहे, इथं आहे. म्हणून इकडं जर तुम्ही जीवनाची जगण्याची पद्धत जर चुकीची तुम्ही जर निवडली आणि तुम्ही जर ते जीवन उद्या ढकलण्यावर जर नेलं, तर जसं बीज पेराल तसंच फळही मिळेल. म्हणून इकडे ही तप्त, तिकडे ही तप्त, पापी किंवा दुष्कर्मी दोन्ही ठिकाणी दुःखी असतात. आणि ते आपण ह्या केलेल्या कुकर्मांना आठवतात ते, की अरे मी आला आज जगायचं सोडलं आणि मी उद्याचं विचार केला, स्वप्न पाहत बसलो आणि त्यामुळे मी आजचा सुंदर असा क्षण जो जगायचा होता, ज्याचं रूपांतर करायचं होतं, की ज्याचं पूर्ण फुलात रूपांतर झालेलं असतं, त्याच्या सुगंध पसरलेला असतो. परंतु आज आपण ते केलेलं नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगायला लागत आहे. म्हणून ह्या गाथेनुसार जीवन जगण्याची कला आपल्याला माहित नाही आणि त्यामुळं कसं जीवन जगावं, कसं आपण सुखी व्हावं, याचं बुद्धांनी या गाथेमध्ये आपणास पूर्णतः स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे. आतापर्यंत काय झालेलं होतं, की या जगात कसं जगायचं हे विज्ञानवादातून किंवा मानसिकतेतून कशा पद्धतीने जगायचं त्याची आम्हाला माहिती नसल्यामुळं आम्हाला आमच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये आम्हाला माहिती नसतं, त्यामुळं दुःख प्राप्त होतं. म्हणून या गाथेनुसार असं एक आपल्याला लक्षात येतं, की कसं जगायचंय. म्हणून ते 18 नंबरच्या गाथेमध्ये मग त्यांनी सांगितलेलं आहे, की कसे मग जगायचं? मग इकडेही प्रसन्न, तिकडेही प्रसन्न, सत्कर्मी, सत्कर्मी दोन्हीही दोन्हीकडे प्रसन्न असतात. मी सत्कर्म केले या विचारांनी प्रसन्न होतात, अधिक प्रसन्न होतात. तर जी गाथा आपल्याला दुसरी सांगितलेली आहे, बुद्धांनी आपल्याला इकडेही प्रसन्न, तिकडेही प्रसन्न, सत्कर्मी दोन्हीकडेही प्रसन्न असतात. मी सत्कर्म केले या विचारांनी प्रसन्न होतात आणि अधिक प्रसन्न होत जातात. तर हे या गाथेनुसार असं आपल्याला लक्षात येतं, की मग माणसाने कसं जगलं पाहिजे, त्याचं सविस्तर असं या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. इकडेही प्रसन्न, तिकडेही प्रसन्न. आता प्रसन्न म्हणजे कसं, की आजच्या क्षणात जो जगतो, आजच्या क्षणात जो पुरेपूर त्या क्षणामध्ये राहतो, आपलं सुख किंवा आपला आनंद भविष्यात मिळेल किंवा नंतर मिळेल अशा पद्धतीने तो विचार करत नाही. तो विचार करतो, की आजचा जो क्षण आलेला आहे, तोच मी प्रसन्नपणे जगेल, जसा असेल तसा. त्या संदर्भात मी उद्याची अजिबात चिंता करणार नाही. तर अशाच व्यक्ती प्रसन्न म्हणाल्या आहेत, की जे आज, आत्ता
जीवन जगत आहे, त्यांना जे जीवन इतकं दुर्लभ असलेलं मिळालेलं आहे, मानवी जीवन म्हणतात ना, की आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो, की 84,000 जन्मानंतर माणसाचा जन्म होतो. ही पण एक 84,000 जन्म हे खरं तर ह्याचा जर खूप अतिशय म्हणजे बारीकतेने जर अभ्यास केला, तर ह्या आपल्या या धम्मपदामध्ये किंवा आपलं जे त्रिपिटक आहे, याच्या संदर्भात आता हा विषय आलाच आहे, तर मी ते समजा तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटत आहे. 84,000च का? 84,000 योनीतून माणसाचा जन्म मिळतो. तर 84,000 त्रिपिटकाच्या जे त्रिपिटक जे बौद्ध धर्मातील अतिशय पवित्र असा ग्रंथ जो आहे, त्याच्यात 3 भाग आहेत. विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. विनय पिटक 21,000 गाथा, सुत्त पिटक 21,000 गाथा आणि अभिधम्म पिटक 42,000 गाथा. किती झाल्या? 84,000. 84,000 गाथा जेव्हा माणसाच्या ते 84 गाथांमध्ये अतिशय सखोल असं ज्ञान मानवी जीवनाला आनंदी करणारं आणि माणसाला ईश्वराकडं आता ईश्वर जे म्हणतात, बुद्धांनी ईश्वराला नकार दिलेला आहे. ईश्वर म्हणजे ऐश्वर्य, की जेथे सुख, शांती, समाधान अतिशय उच्च दर्जाचं असतं ज्या व्यक्तीकडं, त्याला साधारणतः ईश्वर असं म्हणलेलं जातं. ईश्वर, ऐश्वर्य. आणि भगवान बुद्धांनी ईश्वराबद्दल कधीही बोललेले नाही. आत्म्याबद्दल कधी बोललेले नाही. कारण बुद्धांनी ह्या 84,000 गाथेतून, त्रिपिटकातील गाथेतून एक गाथा अगदी कोहिनूर हिऱ्यासारखं तेज देणारे आहेत. तर माणसाचा ईश्वर या स्थितीपर्यंत माणूसच पोहोचू शकतो, याचं या गाथेमध्ये, या त्रिपिटकामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून आणि तेच मनुवाद्यांनी काय केलेलं आहे, नंतर बौद्ध धर्माला भारतातून नेस्तनाबूत करून टाकलेलं आहे. आणि मग ह्याच 84,000 गाथा, 84,000 योनी, या 84,000 गाथा त्रिपिटक म्हणजे त्रिपिटक सगळं पूर्ण ज्याच्या मनात उतरेल तो माणूस ईश्वराच्या ऐश्वर्य हे माणसाला इथंच माणसाचाच ईश्वर होतो. ह्या गाथेमुळे म्हणजे ह्या 17 नंबर 18 नंबरची गाथा आहे, हे त्याच्यात एक छोटासा भाग आलेला आहे. पण ते ओघाना जो विषय आला त्याबद्दल मी तुम्हाला ते त्रिपिटकाचं सांगितलं, की 84,000 हा शब्द कुठून? 84,000 योनी माणसाचा जन्म, मग माणसाचा जन्म मिळतो, तर नाही. या बौद्ध धर्माच्या या सर्व गाथातून अभ्यास करून ज्या वेळेस माणूस जाईल, फार मोठं अगाध ज्ञान याच्यामध्ये आहे. म्हणून आपण सुरुवात करत आहोत. एक पाऊल धम्मपद, एक पाऊल आपण टाकतो या गाथ्यांच्या माध्यमातून. तर इकडेही प्रसन्न, तिकडेही प्रसन्न, सत्कर्मी दोन्हीकडेही प्रसन्न असतात. मी सत्कर्म केले या विचाराने प्रसन्न होतात आणि अधिकाधिक ते प्रसन्न होत राहतात. त्यांच्या जीवनाच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये साधं जीवन आहे बघा, साधं जीवन आहे. काही मागच्या जन्म नाही किंवा काही नाही, काही पाप केलं नाही त्याची फळं वगैरे काही नाहीये. तुम्ही आज कसं जगता आहे, आज कशा पद्धतीनं, सुंदर पद्धतीनं जगून सत्कर्म करीत आहात. सत्कर्माने की कोणाच्याही, आता सत्कर्म म्हणजे आलं पुन्हा आपल्या पुन्हा गाथा, पंचशिलेच्या गाथा, 5 शिला आपल्याला माहित आहेत.
ते पण गाथाच आहेत. त्या गाथेनुसार आपण आपल्या जीवनात तसं जर वागत गेलो तर पुढे आपल्याला आपण इथेही प्रसन्न होणार आहे, उद्याही प्रसन्न आनंदी होणार आहे, परवाही प्रसन्न आनंदी होणार आहे. असे ह्या दोन गाथा खूप महत्वाच्या आणि या गाथेंचं नुसार ज्यावेळेस बौद्ध धर्मातील धम्मप्रचारक ज्यावेळेस सर्व जगभर पसरले, जगभर गेले, त्यावेळेस हा प्रचार आणि प्रसार या गाथांचा खूप परिणाम झालेला आहे. आज तुम्ही पाहत असाल जगभरामध्ये बौद्ध धर्माचे खूपसे असे देश आहेत की जे बुद्धांच्या या गाथांवर मानवी कल्याण करून घेत आहे. कारण ते या सर्व गाथा विज्ञानावर अवलंबून आहेत आणि माणसाच्या कल्याणावर अवलंबून आहेत. माणसाचं कल्याण हा मध्य बिंदू धरलेला आहे. इतर धर्मामध्ये देव, ईश्वर हे मध्यवर्ती धरलेले आहेत आणि माणसाला दुय्यम स्थान आहे. परंतु बौद्ध धर्मामध्ये या गाथेनुसार माणूसच हा जर प्रसन्न मनाने, सत्कर्माने जर जगत गेला तर तो सुद्धा ऐश्वर्य पदाला की जेथे सुख, शांती, समाधान असेल. म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी माणसालाच ईश्वर बनवण्याचं ही कला या गाथेतून आपणास सांगितलेली आहे. हे असं आणि त्याला शास्त्रीय आधार आहे. म्हणून तर काही वेळेस भगवान बुद्ध म्हणतात, की मी फक्त चिकित्सा करतो. मी तुमच्या मनाची चिकित्सा करीत आहे. दुःख कुठं आहे? कशामुळे तुम्ही दुःखी आहात? तुमचं मन कशामुळे दुःखी आहे? तुम्ही जीवन जे जगताय ते कशा पद्धतीने जगल्यानंतर तुम्हाला दुःख मिळेल किंवा कशा पद्धतीने जगल्यानंतर तुम्हाला सुख मिळेल, याच्यावर बुद्धांनी हे सर्व या गाथेच्या नुसार आपल्याला सांगितलेलं आहे. तर ह्या 2 गाथाचं आपण तर तर हा सर्व जगभर प्रचार प्रसार झालेला आहे. तेव्हा एक ख्रिश्चन धर्मातील एडमंड बर्ग हे सुद्धा त्यांनी सुद्धा ख्रिश्चन असून सुद्धा त्यांनी बुद्ध धर्माचा या गाथींचा अभ्यास केला आणि तेही दर आठवड्याला चर्चमध्ये जात होते. तर तिथं चर्चमध्ये सुद्धा त्यांनी ते जे पाद्री असतात त्यांनी सांगितलं, की जे सद्गुणी आहेत आणि देवावर विश्वास ठेवतात ते स्वर्गात जातात. जे सद्गुणी आहेत आणि देवावर विश्वास ठेवतात ते स्वर्गात जातात. तेव्हा ते जे विचारवंत एडमंड बर्ग युरोपचे महान विचारवंत होते. ते म्हटले, की असं कसं आहे म्हणे, जे सद्गुणी आणि देवावर विश्वास ठेवतात. तर त्यांनी प्रश्न विचारला मग त्यांना, की जे सद्गुणी आहेत आणि ज्यांचा देवावर विश्वास नाही, ते कुठे पोहोचतात? किंवा ज्यांचा देवावर विश्वास आहे, पण जे सद्गुणी नाहीत, ते कुठे पोहोचतात? स्वर्गात पोहोचतात का नरकात पोहोचतात? तर त्या चर्चच्या धर्मगुरूने सांगितलं, की त्याला असा प्रश्न विचारणारा त्यांच्याच धर्मातील माणूस भेटल्यानंतर ते सुद्धा विचारात पडले, की काय उत्तर द्यावं? प्रश्न तर खरंच खूपच महत्त्वाचा विचारलेला आहे. सद्गुणी की देवावर विश्वास ठेवणारा माणूस? सद्गुणी किंवा देवावर विश्वास देवावर विश्वास माणूस ठेवणारा स्वर्गात पोहोचतो. स्वर्ग म्हणजे काल्पनिकच आहे, की जेथे दुःख नाही, सुखच सुख आहे. तर
त्या धर्मगुरूला सुद्धा आश्चर्य वाटलं की कसं काय उत्तर द्यावं, म्हणून त्या सद्गुरूंनी आपल्या त्या धम्मगुरूंनी त्यांना सांगितलं की थांबा, मी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या रविवारी देईल, कारण या संदर्भात मी सुद्धा आता काहीही सांगू शकत नाही. तर ते नंतर घरी गेल्यानंतर ते धर्मगुरू विचारात पडले की खरंच आहे की सद्गुरू आपलं सद्गुणी आणि देवावर विश्वास ठेवणारे हे जर मी तर म्हटलो की स्वर्गात जातात. पण त्यांनी जो प्रश्न विचारला की सद्गुणी आहे पण देवावर विश्वास नाही. ते दुर्गुणी आहेत म्हणा. आणि जे दुर्गुणी आहेत पण त्यांचा देवावर विश्वास आहे. मग हे कुठे जाणार आहे? तेव्हा त्यांनी अतिशय विचार करून त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही. तर ते असेच विचार करता, करता झोपी गेले आणि मग त्यांना एक स्वप्न पडलं असं, की ते एका ट्रेननी स्वर्गात गेले. तिकडे पाहिलं त्यांनी, तर सगळं तिथं उतरल्यानंतर तिथं काही लोकही दिसली नाही, काही नाही. सगळेजण तिकडे सगळे मुनी, नंतर चर्चमधले पाद्री असे फिरत असताना दिसले त्यांना. ले पण तिथं काय असं उत्सव असल्यासारखं वाटलं नाही त्यांनी. कारण सगळेच सद्गुणी तिथे असल्यामुळं कोणी कोणाशी बोलत नव्हतं किंवा काही नाही. तर त्यांनी सगळीकडे फिरून पाहिलं, की बाबा सद्गुणी लोकं इकडं आणि देवावर विश्वास ठेवणारे लोकं इकडं आहेत. तर आता सद्गुणीमध्ये त्यांनी वाचन केलेलं होतं, की सद्गुणी भगवान गौतम बुद्ध हे सद्गुणी आहेत. म्हणजे साधारण स्वर्गात भेटतील किंवा अजूनही विचारवंत काही जे होते, जे सद्गुणी होते, ते सुद्धा दिसतील तिथे. मग त्यांनी सगळीकडे पाहिलं, की इकडं कोणी जरी नसलं तरी सद्गुणी भगवान बुद्ध तरी आपल्याला इथं दिसतील. त्यांच्यासारखे कबीर दिसतील. हे जी सद्गुणी लोकं आहेत, इकडे दिसतील स्वर्गामध्ये. परंतु त्यांना तसं काहीही दिसलं नाही. ते लोकं म्हटले, "नाही, ही लोकं इकडं नाही." कारण त्यांचा देवावर विश्वास नसल्यामुळं ते कदाचित तिकडं आलेही नसतील. ते बहुतेक नरकात गेलेले असतील. आणि त्या स्वप्नात त्यांना असं दिसलं, की मग ते म्हटले, की "ठीक आहे, आपण ही लोकं जर इथं दिसत नाही, इथं तर काही कोणी लोकं बोलत नाही, कोणी उत्सव मानत नाही, कोणी आनंदीही दिसत नाही. जे ते आपले इकडून-तिकडून फिरत आहेत. तिकडं बाकी काहीच त्यांना असं आनंदी आणि सुखी काही दिसलंच नाही. तिथं काही उत्सवासारखं काही वाटलंच नाही. म्हणून ते त्या नरकाकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसतात आणि मग ते नरकात पोहोचतात. तिकडे गेल्यानंतर त्यांना असं वाटतं, की पोहोचल्यानंतर म्हणतात, "अरे बापरे! इकडं तर खूप आनंदानं आहे." मग विचार करतात, की हे खरंच नरक आहे की? कारण असा आनंद, असा उत्सव तर स्वर्गात असायला हवा होता. मग ते पाहतात तर स्टेशनचं नाव तर नरकच आहे. मग त्यांनी तिथं विचारलं, की सगळेजण आनंद उत्सव मानतात हे. इकडून-तिकडून फिरतात. चालताना त्यांच्या मस्त म्हणजे संगीतबद्ध असे चाललेले असतात, गात असतात, नाचत असतात. म्हणले, "इकडे बुद्ध किंवा कबीर वगैरे इकडे आहेत का? आलेत का?" कारण तिथं सद्गुणी माणसं आहेत. देवाला न मानणारे म्हणजे नरकात आहेत का हे? तर पाहतात तर म्हणे, "हो, आहे इथंच आहे ते. हे पहा तिकडे पलीकडे." आणि मग हे झाल्यानंतर त्याचं स्वप्न तुटतं. आणि स्वप्न तुटल्यानंतर त्याला वाटतं म्हणतो, हा काय संदेश होता का काय आपल्याला? म्हणून तो मग पुढच्या रविवारी ज्यावेळेस तो चर्चला जातो, त्यावेळेस एडबर्ग तिथं आलेलाच असतो तो. त्यांना सांगतो, की मला असं-असं स्वप्न पडलेलं आहे. तर असं आहे, की सद्गुणी लोक, प्रसन्न लोक किंवा सत्कर्मी लोक कुठेही गेले तरी
ते स्वर्ग निर्माण करतात. मग त्यांना नरकात पाठवलं तरी सुद्धा, म्हणजे मग एक निष्कर्ष तो म्हणले, मी निष्कर्ष काही काढू शकत नाही, पण मी एक तुम्हाला सांगतो, की जे सत्कर्मी लोक आहेत, ते नरकात जरी पाठवले तरी तिथं स्वर्ग निर्माण करतात. म्हणून या गाथेचं एक साधारण एक उदाहरण हे दिलं होतं, की सत्कर्मी लोक इथेही प्रसन्न, म्हणजे नरकातही प्रसन्न राहतील, स्वर्गातही प्रसन्न राहतील सत्कर्मी लोक. तर ह्या गाथेचा अर्थ हा असा आहे, याच्यातून आपल्याला फार जीवनाचं एक महत्वाचं तत्व मिळतं, की प्रसन्न माणूस, सत्कर्मी माणूस म्हणजे काय, की आजच्या क्षणी जो सुखात असेल, तो उद्याही सुखात असेल. कारण ही निर्मिती आहे. जर आज सुखात असेल, सत्कर्मात असेल, तर तो उद्याही सुखात राहणार, कारण तोच विस्तार होत जातो. म्हणून तर हिंदू धर्मात म्हणतात, की ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय, की विस्तार. ब्रह्म म्हणजे सुख, त्याचा सुखाचा विस्तार सर्व अतिशय, की त्याला सीमा नाही. असीम असं ब्रह्म म्हणजे काय, सुख, समाधान. म्हणून ते आम्हाला ब्रह्म मिळालं पाहिजे, असं हिंदू धर्मामध्ये सुद्धा आहे. परंतु या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत. जर तुम्ही आज सुखात आणि सत्कर्मात जगत असाल, आणि तर तुम्हाला उद्या सुद्धा सुखात आणि प्रसन्नच राहणार आहेत, असं या गाथेचा अर्थ आहे. तर पुढील 2 गाथा 19 आणि 20 त्याचं मी थोडक्यात विश्लेषण करतो. पुष्कळ संहिता किंवा ग्रंथ किंवा सूक्त वाचून जे प्रमादी मानव त्याचं आचरण करीत नाही, तर ते भाग्यवान श्रमण होत नाही. ते दुसऱ्याच्या गायी मोजून गुराखी फक्त होतात, पण ते भाग्यवान श्रमण होत नाही. की ज्यांनी पुष्कळ गाथा वाचलेत, सुत्त पिटक झालं, विनय पिटक झालं, संपूर्ण याच्यातील गाथा किंवा सुत्त पिटकातील संपूर्ण पाठ असतात, काही लोकांच्या पाठ असतात. त्यांना पण ते अहंकारामुळे म्हणा किंवा काही प्रमादामुळे म्हणा, ते त्याचं आचरण करत नसेल, तर ते भाग्यवान श्रमण होत नाही. ते दुसऱ्याच्या गायी पाळणारे गुराखीच होतात. ते श्रमण होत नाही, म्हणजे मालक होत नाहीत. त्याचप्रमाणे जे थोडेसेच सुत्ताचं पठण करतात, वाचन करतात आणि त्याच्या सिद्धांतानुसार आचरण करतात, सदाचारी असतात, आणि जे राग, दोष, मोह त्यागून सम्यक जाणिवेने, मुक्त चित्ताने, अनासक्त असे जे मानव असतात, ते भाग्यवान श्रमण होतात. असा ह्या 2 गाथेचा अर्थ आहे. खूप महत्वाचा महत्वाचा असा आहे हे. कारण बघा, पुष्कळ ग्रंथ, पुष्कळ संहिता लक्षात ठेवतात. पुष्कळ सुत्त लक्षात आहे. तर त्यांच्यामध्ये एक अहंकार निर्माण होतो, की मला सर्व माहीत आहे. मी सगळं गाथा माझ्या पाठ आहेत. माझे सगळे सुत्त पाठ आहेत. तर त्यांचं अहंकार वाढत जातो. पण त्या अहंकारामुळेच काही वेळेस काय होतंय, की त्याचं आचरण जर होत नसेल त्यांच्याकडून,
तर ते कोण होतात? तर ते भाग्यवान श्रमण होत नाही, तर ते दुसऱ्याच्या गायी राखणारे गुराखीच होतात. ते श्रमण होत नाही. आणि थोडेसेच गाथा किंवा ग्रंथ वाचून जे त्याचे सिद्धांतानुसार आचरण करणारे सदाचारी असतात, राग, दोष, मोह त्यागून सम्यक जाणीवेनं मुक्त चित्ताने अनासक्त असे जे होतात, त्यांनाच भाग्यवान श्रमण म्हटलं जातं. ह्या 2 गाथा ह्या अतिशय, अतिशय महत्त्वाच्या ह्या गाथा आहेत. या गाथा जर याच्यानुसार जर आपल्याला स्पष्टीकरण करायचं असेल, याचं विश्लेषण करायचं असेल, तर कसं आहे की एखाद्याने अनेक संहिता लक्षात ठेवल्या आणि चुकूनही त्याचे पालन केलं नाही, तर तो इतरांच्या गायी मोजणाऱ्या गुराख्यासारखा आहे. त्याला श्रमण म्हणता येत नाही. श्रमण आणि ब्राह्मण या 2 याच्यामध्ये अर्थ आहे. श्रमण, भाग्यवान श्रमण. श्रमण म्हणजे कोण? कारण त्या काळामध्ये ब्रह्माला जो जाणणारा तो ब्राह्मण. ब्रह्माला जाणणारा. आता ब्रह्माचा आपण मगाशीच उल्लेख केला, की ब्रह्म म्हणजे काय? की सुख, शांती, आनंद याचा असीमित विस्तार म्हणजे ब्रह्म. आपल्याला हे सुद्धा माहीत असेल, की ब्रह्मांड आता आपण ह्याच्यातून केलेलो आहोत. आपल्याला जर हिंदू धर्माचा अभ्यास केला तर श्रीकृष्णाच्या मुखात आज श्रीकृष्णाची त्याचा आज उत्सव पण बऱ्याच ठिकाणी मानला जातो आणि त्याच्या तोंडात म्हणे ब्रह्मांड दिसलं होतं. असं एक कल्पना. तर हे ब्रह्मांड जे आहे, मी पुन्हा हे सांगतो, की आपल्याच बौद्ध धर्माच्या या सर्व जे ब्रह्मांड किंवा निर्वाण जे बुद्धांनी सांगितलेलं आहे, त्याचंच यांनी रूपांतर करून आपल्या काल्पनिक ह्याच्यात गुंतवलेलं आहे. हे तुमच्याही लक्षात येईल. आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे, की आज फार मोठ्या प्रमाणावर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होईल. आपल्यातली बरीच लोकं तिकडं पण काही जे अज्ञानी म्हणतात ना, की दुष्कर्मी आपल्यातली पण काही अजूनही त्यांना बौद्ध धर्माच्या या गाथ्यांचा जर त्यांचा अभ्यास झाला, तर ते अजिबात तिकडं जाणार सुद्धा नाही. आज आपल्या याच्यावर भरपूर लोकं आहेत. ते खरे वैचारिक विचारवंत आहेत. पुष्कळ ग्रंथ वाचून किंवा पुष्कळ संहिता, गाथा वाचून जर त्याचा आचरण जर नाही केलं, तर ते भाग्यवान श्रमण होत नाही. ते दुसऱ्यांच्या गायी राखणारे गुराखीच राहतात आणि थोडेसेच संहिता किंवा ग्रंथ आचरणाने जे वागतात ते सदाचारी होतात आणि राग, दोष, मोह त्यागून सम्यक जाणीवेने मुक्त चित्ताने अनासक्त असे जे मानव असतात ते भाग्यवान श्रमण होतात. तेव्हा ब्राह्मण आणि श्रमण तर ब्राह्मण म्हणजे ब्रह्माला जाणणारे. नंतर ब्राह्मण या शब्दाचा अर्थ जो त्याला जो अर्थ होता अगोदर, तो नंतरच्या काळामध्ये नष्ट झालेला आहे. ब्राह्मण म्हणजे ब्रह्माला जाणणारा. ब्रह्म म्हणजे ब्रह्मांड, आनंदाचा विस्तार. आणि ते जाणणारे पण त्यावेळेस होते. त्यांना ब्राह्मण म्हणत होते. पण नंतर काय झालं, नंतर असं झालं, की
त्या कुळात जन्मणारेच मग ब्राह्मण जे आज दिसतात ब्राह्मण म्हणून, त्याच कुळात आता फक्त ते जातीने ब्राह्मण आहेत. तर जात ही आपल्या बौद्ध धर्मात तर नाहीच आहे. आपल्याकडे इथं जातीविरहित म्हणून ब्राह्मण आणि श्रमण. श्रमण म्हणजे श्रमण संस्कृती आपण म्हणतो. श्रमण म्हणजे श्रम करून, कष्ट करून ज्यांनी हे तत्व जाणलं, त्याचं आचरण केलं आणि सुख प्राप्त केलेलं आहे, त्यांना श्रमण म्हणतात. श्रमण संस्कृती म्हणजे श्रम करणारे. आता ब्राह्मण संस्कृती ही आयतखाऊ झालेली आहे. त्यांच्या पूर्वजांनी जे काही ब्राह्मणांनी केलं होतं ते आता फक्त जातीमध्ये हे झालेलं आहे. म्हणून तर बुद्धांना नवीन शब्द काढावा लागला, श्रमण. श्रमण म्हणजे श्रम करून तत्वांचा साधक बाधक विचार करून त्याचं आचरण करून, आचरणावर आपल्या आचरण करणारा म्हणजे श्रमण. आचरण करणारा म्हणजे श्रमण. तर थोडेसेच ग्रंथ किंवा सूत्रांचा अभ्यास करून त्याच्याच आचरणाने जो सदाचारी होतो, कारण आचरण हे खूप महत्वाचं आहे. आचरणावर संपूर्ण बौद्ध धम्म आणि ह्या धम्मगाथा त्याच्यावर अवलंबून आहेत. तर जर आचरण नाही केलं तर तो काय होईल, की तो फक्त गायी राखणारा गुराखीच होईल. जसं गुराखी सर्व आता आपल्याला माहित आहेच, की एखाद्या गावामध्ये गुराखी काय करतो, की सगळ्या लोकांच्या गायी सकाळी चरायला घेऊन जातो. गायी दिवसभर चारवून आणतो आणि संध्याकाळी त्या मालकांना त्या गायी देऊन टाकतो. म्हणजे तो गुराखी. पण त्या गुराख्यांना सुद्धा अहंकार असतो, की मी 100 गायी राखतो, मी 500 गायी राखतो, मी 1000 गायी राखतो. परंतु त्याची एकही गायी नसते. म्हणून हे बुद्धांनी हे उदाहरण दिलेलं आहे. काय त्या दुसऱ्याच्याच आहेत. तसं 100 सुत्त तुम्ही पाठ केली काय? तुमच्याकडे 1000 सुत्त पाठ केली काय? पण त्यात तुमचं आचरणाचं एकही सुत्त किंवा एकही गायी नाही. तर मग तुमचीच गाय नाही, तर तुम्ही मालक नाहीच. गाय म्हणजे सुत्त. आचरणाने एखादी सुद्धा गाय तुम्हाला दूध देऊन, ते दूध पिऊन तुम्ही जीवनात धष्टपुष्ट व्हाल, तुमचं पोषण होईल. तसंच एखादं सुत्त, एखादं सूत्र, एखादी गाथा, एखादी गाई तुमची असली, त्याचे तुम्ही मालक असाल, म्हणजे त्या तत्वज्ञानाचं, त्या सूत्राचं जर तुम्ही आचरण करत असाल, आचरण हे महत्वाचं आहे. आचरण करून त्या सूत्रापासून किंवा त्या गायीपासून तुम्हाला दूध मिळालं, की त्या सूत्रापासून तुम्हाला जीवन जगण्यासाठी जर पौष्टिकता मिळत असेल, तर ते श्रमण होतात. ते श्रमण, त्यांना श्रमण म्हणले जाते या गाथेनुसार. थोडेसेच ग्रंथ किंवा सूत्र वाचून जे आचरणाने आचरण करतात ते सदाचारी होतात. कारण त्या दुधाचं तुम्ही प्राशन करता, ते सर्व तुमच्या शरीरात भिनतं, त्याच्यातून रक्त तयार होतं. हे सायंटिफिक की शास्त्रीय सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून बुद्धांनी ही उदाहरणं जी दिलेत ना, त्यावेळच्या सामान्य लोकांना आज सुद्धा
ही उदाहरणं आपल्याला लागू होतात. त्या काळात जशी जाणं आणि सहज, साधी, सरळ सर्वांना समजण्यासारखी ही उदाहरणं या गाथेतून बुद्धांनी आपल्याला त्या काळी सांगितलेले आहेत. तेव्हा त्यांनी हे प्रतीक जे दिलेलं आहे, की एखाद्याने अनेक सूत्र लक्षात ठेवलं आणि पाठ केलं आणि चुकून त्याचं पालनही नाही केलं. अहंकारास्तवच पालन होत. कारण आजही आपण पाहतोय, की प्रत्येकाच्या गाथा पाठ आहेत. असे बरेच भंते असतील, बौद्धाचार्य असतील, सर्व गाथा त्यांच्या तर पाठ आहेत. तेही पण त्यांनी जर आचरण जर त्याचं नाही केलं, तर त्यांना जीवनामध्ये ती पौष्टिकता जी यायला पाहिजे, जसं ह्या उदाहरणाच्या नुसार सांगितलेलं आहे. तर एकच गाथा जरी तुमच्या मनात भिनली, त्याचं तुम्ही आचरण केलं, त्याचं सर्व तुमच्या शरीरात ती भिनली, तर एकच गाथाचं पालन तुमचं जीवन सुखकर होऊ शकतं. इतकं सुंदर असं या गाथेचं महत्व आहे. म्हणून थोडेसेच ग्रंथ वाचून सैद्धांतिक आचरणाने सदाचार येतो. आचरण केलं की आचरणात आहे, की तो मग त्या माणसाचा राग, दोष, मोह नष्ट होतो. कारण आचरण केल्यानंतरच त्याचे परिणाम तुमच्या जीवनावर दिसू लागतात ते. म्हणून ह्या 4 गाथा अतिशय म्हणजे खूप महत्त्वाच्या अशा आहेत. फक्त काय हे आहे, की आचरणाचा स्वाद एकदा लागला आपल्याला, तर आपण मग त्याच्यामध्ये जसं दूध पिल्यानंतर त्या माणसाचं शरीरात जाऊन त्याचं पौष्टिकपणा मिळतो आणि तो माणूस धष्टपुष्ट होतो. असंच गाथा ह्या गाथा आहेत. आचरण करून एकदा का त्याचा स्वाद लागला, तर ते स्वाद देण्यासाठी, ते आचरण करण्यासाठी आपला भारतीय बौद्ध समाज या वर्षावासाच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं राबवीत असतात. तर त्या शिबिरांना जावं, तेथील या गाथांचा स्वाद घ्यावा, आचरण करावं, म्हणजे आपणास सुद्धा आचरण केल्यानंतर मग राग, दोष, मोह हा नष्ट व्हायला सुरुवात होते. कारण जोपर्यंत माहीत आहे, मला हे सर्व ज्ञान आहे, सर्व माहीत आहे, एक आकड निर्माण होते आणि ज्यावेळेस तुम्ही ते आचरण करता, विहारात जाल, लोकांना तिथे भेटाल, तुम्ही तुमचे अनुभव तिथं कथन कराल, शेअर कराल. कारण तुम्हाला आचरणामुळं त्याचा स्वाद मिळालेला असतो आणि म्हणून मग आपण ते सर्व आचरण केल्यामुळं सूत्र एकच सूत्र जर पूर्णपणे आचरण केलं, तर आपलं जीवन हे अतिशय राग, दोष, मोह विरहित होतं आणि आपण अनासक्त होतो आणि तेव्हा आपण खरं श्रमण समजलं जाऊ. श्रमण म्हणून सर्वांनी या वर्षावासाच्या काळामध्ये आपल्याला वेळ पण भरपूर आहे. आज आपल्या यमक वर्गातील 20 गाथा फार ज्या महत्त्वाच्या होत्या, आज आपलं यमक वर्ग इथे संपत आहे. 20 गाथा झालेल्या आहेत. तर आपल्याला खरं म्हणजे याचा स्वाद घ्यायचा असेल आचरणाचा, तर आपण वेगवेगळी शिबिरं अटेंड करावीत, बुद्ध विहारात जावं आणि प्रथमतः या गाथेतील आचरणामुळं आपल्याला जो स्वाद मिळेल, त्यानुसार
आपण जर आपलं जीवन व्यतीत केलं, तर आपल्याला या धर्मानुसार, या गाथेतील तत्वानुसार आपलं जीवन अतिशय आनंदी, सुखकारक होईल, की ज्यासाठी आपला हा मानव आपण देवासारख्या देवत्व पदाला, देवत्व हे एक काल्पनिक पद आहे. मी मगाशी आपल्याला तेच सांगितलं, की बुद्धांनी मानवाला देवत्वापर्यंत पोहोचवण्यासाठी या गाथेतून मार्गदर्शन केलेलं आहे. काल्पनिक देव वगैरे नाही, ती एक मनाची स्थिती आहे. ऐश्वर्य, ईश्वर, ऐश्वर्य, सुख, शांती, समाधान, त्याला आपण याच्यामध्ये मग निर्वाण म्हटलेलं आहे. निर्वाण, निर्वाण पदाला, निर्वाण पदाला पोहोचू शकतो, की जिथे राग, दोष, मोह नाही, फक्त मुक्त चित्त, अनासक्त मन, असं आपण निर्माण होऊन खऱ्या अर्थानं निर्वाण पदाला पोहोचत असतो. ती एक मनाची स्थिती आहे. तर ती आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल, तर आपल्याला याचा स्वाद, याचं आचरण हे करावं लागेल. या गाथेंचं विश्लेषण करून आचरण करावं लागेल. तर या वर्षावासाच्या काळात आपण बऱ्याच गाथांचा असा विश्लेषणात्मक दृष्टीनं अभ्यास करणार आहोत आणि पुढच्या वर्षावासापर्यंत आपल्यातही निर्वाण पदाला, त्या मनाच्या त्या अवस्थेला पोहोचतील, असं मी ग्वाही देतो. कारण ह्याचा अभ्यास आणि आचरणावर फार फक्त आपल्याला जोर द्यावा लागेल. भारतीय बौद्ध महासभेचे जे त्या संदर्भात जे त्यांनी शिबिरं लावलेले आहेत, याचा सुद्धा आपण जाऊन तो स्वाद घ्यावा आणि या धम्म मार्गावर आरूढ व्हावं, असं मी सर्वांना विनंती करतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. साधु 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 साधु. खूप खूप धन्यवाद सर. जीवनामध्ये अंतर आणि बाह्य पुण्य कर्म करणं म्हणजे प्रसन्नता आणि अनंत सुख प्राप्त करणं, आणि हे जीवन जगण्याची पद्धत असावी. यामुळे आपण कसे सुख प्राप्त करू शकतो हे सरांनी सांगितलं. खूप खूप सुंदर सर, खूप खूप छान, खूप खूप धन्यवाद. कारण आजचे जे तरुण आहेत, आज जे बौद्ध धर्मीय लोक आहेत, ते सत्य धर्मापासून वेगळा झालेला जाणवतो. त्यासाठी हा धम्मपद ग्रंथ दिशादर्शक ठरल्याशिवाय राहणार नाही, असा प्रामाणिक भाव आज सरांच्या धम्मगाथा समजावून सांगताना जाणवला. याबद्दल सरांनी सांगितलेले गाथेच्या माध्यमातून आपले प्रेरणादायी विचार आपल्यापर्यंत सरांनी पोहोचवले. ते आपल्याला समजले असेल अशी आशा व्यक्त करते. आपल्या मनोगत रूपी शब्दांनी सरांचे कौतुक करण्यासाठी श्रोत्यांना विनंती करते की आपले हँड राईज करावे. अगदी मोजक्या शब्दामध्ये आपले विचार मांडण्याची विनंती करते. मी आदरणीय अशोक सरांना विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय अशोक सर. आदर्शांना वंदन. संपूर्ण मानवाला क्रांतिकारी जय भीम. सर्वांना जय भीम. अरविंद लंबा जगताप धम्मपालन गाथेचे असे सोपे, साधे, सुटसुटीत भाषेमध्ये जे आम्हाला खूप छान पद्धतीने, असं आम्हाला वाटत होतं की कवर बी ऐकतच राहावं. फार छान, अतिसुंदर. तसंच दादू सोनवणे पाली भाषेतनं जे सूत्रसंचालन केलं, त्यांनी बी खूप छान केलं. त्यांचं बी अभिनंदन, दोघांचं अभिनंदन मानून इथंच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम. जय भीम सर, जय भीम. आपल्या मनोगताचं वंदन करते. आदर्शांना वंदन. आयोजक वर्गांना, तिन्ही जे ग्रुप आहेत त्यांना धन्यवाद. श्रोतेगणांना मंगलकामना. आणि ज्यांनी हे सादरीकरण चालू केलेलं आहे
ज्या धम्मपदामधील ज्या गाथा पूर्ण करण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे ते अरविंद जगतापजी, त्यांनाही लाख लाख धन्यवाद. ऋणी आहे, आभारी आहे. सादरीकरण अत्यंत उत्तम आहे. त्यानंतर दादू सोनवणे यांनाही लाख लाख धन्यवाद. या ज्या गाथांचं पठण जे आपण करीत आहात, वर्षावासामध्ये धम्मश्रवण आपल्या कानी पडत आहे, हे आपणा सर्वांचं कुशल कर्म आहे. या 4 ज्या गाथा झालेल्या आहेत त्या गाथाने आपल्या जीवनाला, मनुष्य जीवन हे दुर्लभ आहे, याला काय रंगरंगोटी करायची ती तुमच्या हातात आहे. चांगलं बनायचं वाईट बनायचं ते तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध माणसाला त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडथळे आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्याचा खुला मार्ग करून माणसाला सन्मार्गाची जाणीव करून देतात. आणि म्हणून या 423 गाथांमध्ये पाहत असताना आपण या ठिकाणी हे संकेत आपल्याला मिळतोय. आणि अरविंद सरांना मी धन्यवाद देतो. ते म्हणतायत की येणाऱ्या वर्षभरामध्ये, या वर्षवासाच्या काळामध्ये ही धम्मपद श्रवण करून खचितच आम्ही त्या मार्गाला लागणार आहोत, हा संकल्प ते स्वतः करून इतरांना देतायत. हा धन्यवाद आहे. कारण या ठिकाणी भगवान बुद्धाची धम्मपद ही आपल्याला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. आणि त्या पद्धतीने चालायचं न चालायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि म्हणून या सर्व काही गोष्टींचा विचार करून धम्मपदाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल. आपल्या आचरणामध्ये बदल करावा लागेल. आणि हे जीवन जे आनंदी जीवन आहे, सुखाचं जीवन आहे, हे सुखाचं जीवन याच ठिकाणी पाहायचं. इथं स्वर्ग नाही, आत्मा नाही, कोणती कल्पना नाही. स्वर्ग म्हणजे अत्यानंद, जो जीवनात वर्तमान स्थितीमध्ये जो मिळतो तो स्वर्ग आहे. दुःखी असाल तर तो नरक आहे. ते तुमच्या कर्मामुळे. त्यांनी पहिल्या गाथेमध्ये 17व्या गाथेमध्ये म्हणलेलं आहे, किती तप जरी केलं आणि किती काही केलं आणि आचरण जर केलं नाही तर त्याला लाभ मिळणार नाही. आणि आचरण शुद्ध करून जर करत असेल तर तो त्याला लाभ मिळणार आहे. या सगळ्या जीवनाला रंगरंगोटी देण्याचं काम तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, अतदीप भव आहे. आणि म्हणून जीवन कोणत्या दिशेला न्यावं हे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला या धम्मपदामध्ये मिळतो आहे. आणि आपल्या ओजस्वी वाणीमधून अत्यंत शांतपणाने आणि संयमाने या ठिकाणी जगताप सर आपल्या समोर सादर करत आहेत. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पर्यायाने त्यांचंही कल्याण आहे आणि श्रवण करतात त्यांचंही कल्याण आहे. असा दुहेरी योग या ठिकाणी आपण सादर करत आहात, म्हणून आयोजकांनाही धन्यवाद. आणि अरविंद सर्वांचा आभार मानून या ठिकाणी माझी 2 मिनिटाची ही संकल्पना, मनाचं मनोकामना या ठिकाणी या कार्यक्रमाचं मनोगत म्हणून आपल्या समोर देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. शेवटी तुम्हीच तुमचे ठरवणारे आहात, तुम्हीच तुमचं करणारे आहात. या गोष्टीला मिळणारी ही प्रेरणा आहे, ही प्रेरणा कायम ठेवावी ही संकल्पना करून या ठिकाणी आपल्याला सर्वांना सहस्ने जय भीम करून रजा घेतो. जय भीम. जय भीम सर, जय भीम. सुंदर असं मनोगत आणि सुंदर असं विचार आपल्याला समजले, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. यानंतर कोणाचा हँड राईज दिसतोय का? यानंतर आदरणीय सुनीता जाधव यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सुनीता. आदर्शांना वंदन आणि सर्व मान्यवरांना जय भीम. सर, मी 3 सोमवार झाले सरांचे कार्यक्रम ऐकते. सर खूप छान सांगतात. सरांचे खूप खूप धन्यवाद. ऐकतच राहावं असं वाटतंय सर. एवढं छान आणि एकदम स्पष्टीकरण करून सांगतात. एक एक शब्द 4-4 वेळा सांगतात. कार्यक्रम संपूच नाही वाटतं, इतकं छान सांगतात. धन्यवाद सर. जय भीम सर्वांना. धन्यवाद ताई. यानंतर कुणाचाही हँड राईज दिसत नाहीये. आपण खऱ्या अर्थानं शेवटच्या टप्प्याला पोहोचलो आहोत. गोड असा आभार होणार आहे. सर्वांना विनंती करते, लेप न होता आभारापर्यंत जॉईन राहावे. तत्पूर्वी मी मुकेश दादांना विनंती करते की उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. आदरणीय मुकेश दादा. धन्यवाद ताई. आदर्शांना वंदन.
आजचे प्रमुख वक्ते आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. आज आपण धम्मपदाचा 6वा भाग म्हणजेच यमक वर्ग 17 ते 20 गाथा आपण या ठिकाणी घेतल्या. छान असं धम्मपदाचं मराठीमध्ये अनुवाद या ठिकाणी सरांनी दिलेला आहे. जवळजवळ आज 5 ते 6 दिवस आपला हा उपक्रम बंद होता आणि तरी देखील चांगली उपस्थिती आपण सर्वांनी दर्शवली. सर्वांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आजचा विषय खरंच खूप सुंदर झाला. आदरणीय अरविंद जगताप सर आणि आदरणीय दादू सोनवणे गुरुजी दोघांचंही मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. छान असा आजचा विषय आपण या ठिकाणी घेतला. उद्या मंगळवार गेल्या 3 ते 4 आठवड्यापासून आपण मंगळवारचा जो दिवस आहे तो गीत गायनातून आपण महापुरुषांचे विचार या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. गीत गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष व स्फूर्तिमय कथा हा उद्याचा विषय असेल. आणि उद्याचे प्रमुख वक्ते तुम्हा सर्वांच्या परिचयाचे बौद्धाचार्य आदरणीय मदन कांबळे गुरुजी की जे येरोडा पुण्याहून आपल्याला मार्गदर्शन करतील. उद्या आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं अशी सर्वांना सर्व संविधान विश्लेषण समितीच्या वतीनं विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर आज ज्यांच्याकडे आभार आहे असे आपल्या समितीचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय मदन बजरंग कांबळे सर, बौद्धाचार्य आहेत, सुप्रसिद्ध गायक आहेत, तसेच माजी स्टेशन प्रबंधक सेंट्रल रेल्वे येरवडा पुणे या ठिकाणी वास्तव्यात आहेत. सरांना विनंती करते की आपण आभाराचे काम हाती घ्यावे. आदरणीय मदन कांबळे सर. ग्रुपवरील माझ्या सर्व बांधवांना महाराज जय भीम. विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे विश्ववंदनीय जगद्गुरु शांतीदूत महाकारुण्य भगवान गौतम बुद्ध व दलितांचे कैवारी बहुजनांचे उद्धारक भारतरत्न विश्वरत्न घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी दलितांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी पिण्याचे पाणी केले खुले असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई तसेच माझे जन्मदाते आई वडील या पवित्र विभूतींना कोटी कोटी प्रणाम वंदन करून आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 वार सोमवार संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत विशेष व्याख्यानमाला पुष्प क्रमांक 929 आजचा विषय होता धम्मपद गाथा भाग 6 गाथा 17 ते 20 आणि या आजचा प्रमुख प्रवक्ते होते या विषयाचे आयुष्यमान अरविंद लिंबा जगताप व त्यांचे सहकारी आयुष्यमान दादू सोनवणे यांनी गायनातून गाथा व गाऊन दाखवल्या. त्यांचंही मनापासून अभिनंदन व कौतुक करतो. यांचे मी सर्व समितीतर्फे व ग्रुपवरील माझे सर्व बौद्ध उपासक उपासिका श्रोतेगण मान्यवर या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय चांगला होता आणि गाथेचं विश्लेषण पण छानपैकी झालेलंच आहे. कारण इकडेही प्रसन्न तिकडेही प्रसन्न, सत्कर्म आणि दोन्हीकडेही प्रसन्न, तिकडेही तृप्त आणि तिकडेही तप्त, दुष्कर्मी या त्रासलेल्या दुःखी जीवनासाठी व जगण्यासाठी चांगल्या पद्धतीने जगत नसेल व आपण जीवन जगण्याची कला व जीवन कसे जगावे याची मानसिकता निर्माण होते. जे गाथा व सूत वाचतात, ग्रंथ वाचतात व अहंकाराने या ग्रंथाचे प्रवचन करत नाही ते भाग्यवान होत नाहीत. जे साधक ग्रंथ गाथा सूत वाचतात व त्याचे आचरण करतात, राग द्वेष भेद सगळे बाजूला ठेवून ते आदर निर्माण करतात. तसेच सत्कर्मी लोक
कुठेही जरी गेले तरी स्वर्ग आणि नरक आपल्याला माहिती नाही, पण कुठेही जरी गेले तरी आपल्या म्हणजे आचरणातून स्वर्ग निर्माण करतात. श्रवण, कामातून निर्माण झालेले दुःख, कामातून मिळालेले कष्ट करून जे त्यांना मिळालेलं असतं, विचार भावनेतून अजून त्यांना मिळालेले खूप खूप अनुभव आणि याच्यामुळे जे आचरण करतात ते नेहमी करत राहावं असं ह्याच्यातून दिसून आलेलं आहे. आणि यामध्ये मनोगत व्यक्त करणारे आदरणीय माझे मेहुणे अशोक गायकवाड यांचं देखील मी मनोगत व्यक्त छानपैकी केल्याबद्दल त्यांचं आभार मानतो. तसेच माझे मोठे बंधू ज्ञानोबा कांबळे यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो, कारण दादांनी खूप काही गोष्टी सांगितल्या आणि खूप भावल्या. त्याच्यानंतर सुनीता जाधव या ताईंनी सुद्धा खूप छानपैकी मनोगत व्यक्त केलं, त्यांचं देखील अभिनंदन करतो. तसेच माझ्याकडून कोणाचे नामोल्लेख घ्यायचं राहून गेलं असलेस मी दिलगिरी व्यक्त करतो. तसेच आमच्या सूत्रसंचालन प्रस्तावना करणाऱ्या आदरणीय ताई सुरेखा ताई हेमंत कुमार डांगळे यांचेही मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. तसेच बहुजन हिताय, बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, तसेच द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे यांचे आभार मानतो. तसेच नागपूरच्या ताई आमच्या आदरणीय कोठांगळे ताई या नेहमीच कार्यक्रमाचे पोस्ट पाठवत असतात, त्यांचे देखील मी मनापासून स्वागत व अभिनंदन करतो. तसेच तांत्रिक नियोजन करणारे आणि सर्वांना एका माळेत गुंफणारे, सर्वावर प्रेमाची पाकर घालणारे व मायेचा जिव्हाळा निर्माण करणारे आमचे बंधू आदरणीय मुकेश माणिक गायकवाड, माजी श्रामनेर व बौद्धाचार्य, शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो व येथेच थांबतो आणि पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी सुरेखा ताई हेमंत कुमार डांगळे यांच्याकडे सूत्र सोपवतो. मी इथेच थांबतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना मानाचा जय भीम, जय संविधान. जय भीम सर. खूप असं सगळ्यांचं मनोभावे आभार मानलं. त्याचप्रमाणे आदरणीय सुभाष सोनवणे सरांचंही खूप खूप आभार मानते, कारण आठवड्याची जबाबदारी सुभाष सर देत असतात आपल्याला. त्यांचेही खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करते. विशेष असं कांबळे सरांचा आभार, कारण त्यांनी जर कुणी थोडासा जरी भाग अरविंद सरांचा ऐकण्याचा विसरला असेल तर त्यांनी सार म्हणून असं खूप सुंदर असं विश्लेषण सरांनी सांगितलं, त्याबद्दल आपलेही खूप खूप आभार. आणि या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते, माझ्या शब्दांना पूर्णविराम देते. सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान.